सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर हे जे वस्त्र आहे ना, हे 3 इंचापासून आपल्याकडे वस्त्र स्टार्ट होतात. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहे की ताई वस्त्र कसे ऑर्डर करायचे? आमची मूर्ती अंदाजे इतकी आहे, आमची मूर्ती कन्फर्म माहीत नाही किती आहे. तर ताईंनो बघा, मूर्ती तुमची किती इंचाची आहे ते कळल्यावरच मी प्राईस सांगू शकते. 2.5 इंचापासून आपल्याकडे वस्त्र भेटतात. तर जवळजवळ मठाची एक 3.5, 4, 5 फुटापर्यंतच्या मूर्तीचे आपल्याकडे वस्त्र भेटतात. 2.5 इंचाचे सुद्धा मला ऑर्डर्स येतात, पण 2.5 इंचाची मूर्ती खूप छोटी असते. वस्त्र घातल्यानंतर मूर्ती दिसतसुद्धा नाही. तर प्लीज 2.5 इंचाची मूर्ती असेल तर प्लीज वस्त्र घालू नका. आणि जर कधी तुम्हाला वस्त्र घालायचे असेल ना, तर 3 इंचाच्या पुढच्या मूर्तीला घाला. ॲटलीस्ट स्वामी दिसतात तरी. 2.5 इंचाच्या मूर्तीचे जे डोकं आहे ना, ते अतिशय करंगळी एवढे असतं. आता तुम्ही सांगा तेवढं मुकुट कसं बनवणार? आणि मी बनवून जरी दिलं तर ते घातल्यानंतर तुम्हाला स्वामी दिसले तर पाहिजे. तर ही जी आहे ही 3 इंचापासून आहे. हे 4 इंचाचे. ही जी पैठणी वस्त्र आहे हे 3 इंचाचे आहे. तर आपल्याकडे 3 इंचापासून भेटतं. त्यानंतर तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो, नंबरवर माझी इतक्या इंचाची मूर्ती आहे एवढाच प्लीज मेसेज करा. बाकी खूप सगळे मेसेज करू नका, रिप्लाय भेटणार नाही लवकर. जर तुमची किती इंचाची मूर्ती आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला मेसेजमध्ये लिहा की ताई कशी मूर्तीचे माप कसे घ्यायचे त्याचे फोटो पाठवा. तर मी तुम्हाला कसे माप घेऊन फोटो पाठवायचे ते सुद्धा सांगते. आपला यूट्यूब चॅनल आहे ज्योती म्हणून, तुम्ही त्यावर जाऊन व्यवस्थित बघू शकता. त्यामध्ये मी सविस्तर सांगितलं आहे मूर्तीचे माप कसे घ्यायचे. काही कन्फ्युजन असेल तर लाँग व्हिडिओमध्ये बघा आणि कमेंट्समध्ये जरी नाही समजत असेल तर विचारा. पण प्लीज कॉलमध्ये फक्त हाय श्री स्वामी समर्थ एवढं लिहून मग सांगतात की रिप्लाय येत नाही. तर कसा रिप्लाय देणार? तुम्ही किती इंच मूर्ती इतकं लिहा, तुम्हाला नक्की रिप्लाय भेटेल. चला भेटूया. श्री स्वामी समर्थ.